नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। शेतकरी जन आक्रोश संवाद। खामगावात बनावट बियाणे प्रकरण तापले। दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर। कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा। खामगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात बनावट व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन सादर केले। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्या व संबंधित कृषी केंद्र चालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे। निवेदनात म्हटले आहे की खामगाव हे विदर्भातील महत्त्वाचे कृषी बाजारपेठेचे केंद्र असल्याने जिल्ह्यासह परिसरातील हजारो शेतकरी येथे बियाणे, खते व कृषी औषधांची खरेदी करतात। मात्र काही कृषी केंद्रांमधून बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री होत असल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे। तरीही संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार गतवर्षीही काही कंपन्यांच्या बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले होते। त्यानंतरही यंदा पुन्हा काही कंपन्यांच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंपन्या, वितरक आणि संबंधित कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने केवळ पंचनामे किंवा चौकशीवर न थांबता दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाचे लक्ष वेधले। निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई केली नाही तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा खूप खूप मानाचा मुजरा। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचे मित्रबंधू अमोल भाऊ पाटील यांनी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक आंदोलनाचा उपक्रम राबवलेला आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले। खरं म्हणजे आज या आंदोलनामध्ये पहिल्याच आम्हाला बघायला दिसलं की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र आले। त्याबद्दल खरं सर्वांचं खूप 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 मनापासून अभिनंदन करतो। आणि अमोल भाऊ, तुम्ही असे शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत जा। आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे नाही, आम्ही तुमच्या सोबत एक मित्रप्रमाणे। आणि चांगल्या लढाईसाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आपण खरं सर्वांनी अशा प्रकारे मैदानात उतरले पाहिजे। आणि या आंदोलनाचा आज समस्त टायगर ग्रुप यांचा जाहीर पाठिंबा आहे। जय 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 शिवराय, जय भीम, जय रायगड। अरे शेतकऱ्यांचा पीक विमा आमच्या हक्काचा, अरे शेतकऱ्यांना खत बियाणं कीटकनाशक स्वस्त दराने मिळालंच पाहिजे। अरे लिंकिंग प्रणाली बंद झालीच पाहिजे। खत बियाणं कीटकनाशक विजेचे दर शेतकऱ्यांना रास्त दराने मिळालंच पाहिजे। शेतकऱ्यांचं संपूर्ण वीज बिल माफ झालंच पाहिजे। शेतकऱ्यांचं वीज बिल